नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात? स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळा बांधण्याची वर्षानुवर्ष चालत आलेली पारंपरिक पद्धत आहे. काही ठिकाणी तर छोटीशी काळी बाहुली असते, ती सुद्धा बांधण्याची पद्धत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोहळा बांधण्याची पद्धत का आहे, त्याचे काय फायदे आहेत, घराच्या बाहेर दारामध्ये कोहळा बांधल्यानंतर कोणता फायदा होतो, या संदर्भात आपण सर्वजण माहिती जाणून घेणार आहोत. आणि कोहळा जर बांधायचा असेल तर त्या बांधण्याच्या कोणत्या पद्धती आहेत हे जाणून घेणार आहोत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की घराच्या बाहेर दारामध्ये अनेक लोक कोहळा बांधतात, लाल कापडामध्ये बांधतात. तर कोहळा का बांधावा लाल कापडामध्ये? कोहळं बांधल्यानंतर आपल्या घराला कोणाचीही नजर लागत नाही. आपल्या दारामध्ये बाहेरून जर कोहळं बांधलं तर दुष्टशक्ती आपल्या घरामध्ये कधीही येत नाही आणि नजर द्वेषापासून आपल्या घराचं रक्षण होत असतं. आपल्या घरातील लोकांना आयुरारोग्य प्राप्त होत असतं. म्हणून कोहळं बांधण्याची पद्धत पहिल्यापासूनच आहे. तर कोहळं बांधत असताना कसं बांधावं, कधी बांधावं, बांधण्याच्या काही पद्धती आहेत का, याची माहिती घेऊया. बाहेरून कोहळं आणत असताना पण देठासहित कोहळं घरी आणावा आणि घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून काढावा. त्यानंतर कोहळं पुसून घेऊन या कोहळ्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावा आणि तो गंधाने काढावा किंवा ओल्या कुंकवाने काढला तरी चालेल, नाहीतर अष्टगंध असला तरी चालेल. दोन्ही बाजूला ओम ओमकार काढावा. त्याचबरोबर ओमच्या खाली स्वास्तिक सुद्धा काढावी. त्यानंतर त्या कोहळ्यावर काजळाने रेष ओढावी आणि मग ते कोहळं देवघरात देवासमोर ठेवून त्या कोहळ्याची गंध, फुलं, अक्षदा यांनी पूजा करावी आणि देवाला प्रार्थना करावी की आम्ही हे कोहळं दारामध्ये लावत आहोत. आपल्या घराला, आपल्या लोकांना कोणाचीही नजर लागू नये, दुष्टशक्ती आपल्या घरात प्रवेश करू नये, अशी प्रार्थना आधी देवाला करावी. आणि त्यानंतर हे कोहळं आपल्या महाद्वारामध्ये घराच्या बाहेर सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने हे कोहळं बांधायचं आहे. शक्यतो लाल वस्त्रामध्ये कोहळं बांधायचं आहे. कधी कधी काही लोकांचा कोहळं लाल वस्त्रामध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होत असतं. तर अशा वेळेला दुष्ट शक्तीपासून घरातील लोकांचा बचाव झालेला असतो आणि मग ते कोहळं कचऱ्यामध्ये टाकून द्यावं आणि दुसरं नवीन घेऊन यावं. सांगितलेल्या पद्धतीने पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच कोहळं आपल्या घरामध्ये महाद्वारावर बांधावा. सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने बांधावा. पण तरीसुद्धा सोमवती अमावस्या, शनी अमावस्या, दिवाळी अमावस्या ह्यावेळी नक्कीच हे कोहळं बदलावं आणि कोहळं हे नेहमी सूर्यास्तानंतरच बांधावं. कारण अशा वेळेला या पद्धतीने सांगितलेल्या मुहूर्तावर जर कोहळं आपल्या घराबाहेर जर बांधलं तर दुष्टशक्तीचा नाश होतो. चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते. आपल्या घरातील लोकांमध्ये मतभेद होत नाहीत, कोणालाही नजर लागत नाही आणि यातून आपल्या सगळ्यांचा बचाव होतो. आणि यासाठी कोहळं घराच्या बाहेर बांधण्याची एक पद्धत आहे आणि या कोहळ्यामध्ये दुष्टशक्तीला दूर करण्याची एक मोठी ताकद आहे. म्हणून तर कधीकधी आपण यज्ञामध्ये, नवचंडीमध्ये कोहळ्याला सजवतात, कोहळ्याचा राक्षस तयार करतात. दुष्टशक्ती समावण्याची शक्ती या कोहळ्यामध्ये असते आणि मग त्या कोहळ्याचा बळी दिला जातो चंडीमध्ये. म्हणून त्या कोहळ्यामध्ये अतिशय मोठी ताकद असते. हे कोहळं नक्कीच अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारी सांगितलेल्या मुहूर्तावर आपल्या घरी बांधावा आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करावं. आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.